आता आपण ना संकीर्ण प्रश्नसंग्रह सॉल्व करायचा. संकीर्ण प्रश्नसंच संग्रह एक मधलं आपण डायरेक्टली ना पहिला दुसरा तिसरा सोपा प्रश्न आहे. डायरेक्टली आपण थोडासा अवघडामधले प्रश्न करूया. हे पाचवा प्रश्न पण क्रेमरच्या रूलनं सॉल्व करायचे, ते पण सोपंच आहेत. ह्याच्यामध्ये पाचवा प्रश्न फक्त सॉल्व करताना काय करायचं आहे, ह्या दोघांचं पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढायचं आहे. नंतर ह्याचं आणि ह्याचं किंवा पहिल्याचं आणि शेवटच्याचं एकत्र घेऊन एक समीकरण निघेल. मग ते दोन समीकरण भेटली, मग ते जी सॉल्व करून क्रेमरच्या रूलनं आपण सॉल्व करायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 6 आपण सॉल्व करायला घेऊया. 6व्यातलं पहिलं गणित. आता बघा, हे सॉल्व करायला काय करायला लागतंय, एक सामायिक समीकरण सोडवा. आता आपण काय करू, पहिल्यांदा पहिलं समीकरण जसं आहे तसं लिहूया. 2/x प्लस 2/3y इज इक्वल टू 1/6. तर आपण पहिल्यांदा 2 ब्रॅकेटमध्ये 1/x प्लस 2/3 ब्रॅकेटमध्ये 1/y इज इक्वल टू 1/6. बरोबर आहे. हे एक समीकरण आपलं. मग आपण इथं काय करूया, लेट किंवा समजा लेट 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. असं लिहूया. मग आपण इथं स्टार्ट करताना पहिल्यांदा ते समीकरण जसं आहे तसं लिहूया. 1/x बद्दल काय लिहायचं आहे, m प्लस 2/3 n इज इक्वल टू 1/6. आता ह्या समीकरण आपलं आपण सिम्प्लिफाय करायचं आहे. तर पहिला सिम्प्लिफाय करताना काय करू, 6 मल्टिप्लाय करू सगळ्याला. बरोबर आहे. इथं 6 मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय किंवा मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल, 6 × 2m प्लस 6 × 2n/3 इज इक्वल टू 1/6 × 6. आता हे आन्सर काय येणार बघा, 6×2 12m 12m प्लस प्लस आता 3×2 6 ना, 2 × 2 4 झाले, 4n. 3चा टेबल 2 वेळा 6 वेळा बोला तर 2 आला, 2 × 2 4n बरोबर. हे 6ला 6 गेले, तर आन्सर 1 आलं. आपल्याला समीकरण काय भेटलंय, पहिलं समीकरण हे. मी त्याला बॉक्स बनवतो. पहिलं समीकरण. आता हे घ्यायचं, याच्यावरून आपल्याला एक दुसरं समीकरण भेटेल. तर कुठलं, 3/x प्लस 2/y इज इक्वल टू 0. तर आता आपण काय करू, 3 ब्रॅकेटमध्ये 1/x प्लस 2 ब्रॅकेटमध्ये 1/y इज इक्वल टू 0. पण आपण इथं ऑलरेडी मांडलं आहे, लेट 1/x इज इक्वल टू m. तर ती 1/xच्या जागेवरती काय टाकायचं आहे, m आणि 2n इज इक्वल टू 0. आता आपल्याला नेमकं बघायचं आहे, हे दोन समीकरणं झालीत आपल्याकडं. हे दोन समीकरणं आपल्याला भेटलीत. परंतु दोन समीकरणामध्ये n जाऊ शकतो. ते n जाण्यासाठी आपल्याला 2ला समीकरण 2ला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल, 2ने गुणून. इंग्लिशमध्ये काय लिहिणार, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2 सेमीमध्ये लिहिणार इंग्लिशमध्ये. आता इथं 2चं मल्टिप्लाय केलं, 2 × 3m प्लस 2 × 2n इज इक्वल टू 0 × 2. आन्सर काय येणार बघा, 2 × 3 = 6m प्लस 4n इज इक्वल टू 0. हे समीकरण थर्ड भेटलं. तिसरं समीकरण भेटलं, याला आपण बॉक्स केलं. आता हे आपण तिसरं कशावरनं बनवले, या दुसऱ्यावरनं तिसरं बनवले. बरोबर आहे. मग ह्याला आपण काय ह्याचा विचार करायचा नाही. आता आपण ह्या दोघांचा विचार करायचा.
कुठल्या कुठल्या, ह्याचा आणि ह्याचा. तर आपण काय करू, पहिल्या समीकरणामधून तिसरं समीकरण काय करू, मायनस करू. तर कसं करायचं बघा, एक मधून समीकरण 1 मधून 3 वजा करून किंवा करू. आता समीकरण इंग्लिशमध्ये काय बोलणार, सबट्रॅक्ट थर्ड फ्रॉम फर्स्ट किंवा सबट्रॅक्ट वन अँड थर्ड असं लिहिलं तरी चालतंय. तर आन्सरमध्ये बघा कसं लिहायचं, 12m + 4n = 1, नंतर मायनस 6m + 4n = 0. आता एक रेषा सोडतो मी इथं, त्यासाठी साईन चेंज करायला. ह्याचं साईन काय, प्लस साईन आहे, इथं मायनस साईन आलं. ह्याचं काय प्लस साईन आहे, इथं मायनस साईन आलं. ह्याचं साईन तर काहीच नाही आहे, 0ला साईन नसतं, तसंच ठेवायचं. 12 मधून 6 गेले, आन्सर किती राहिले, 6. आता हे तर 0 झालंय, तिथं काय लिहायची गरज नाही. इथं 1 मधून 0 गेला 1. तर आन्सर काय आलं बघा, एमचं, m बरोबर 1/6 हे एमचं आन्सर आलं. एमची किंमत आपल्याला भेटली, बरोबर आहे. आता एमची किंमत इथं लिहूया, एमची किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया, सेकंडमध्ये ठेवू, सेकंडमध्ये ठेवू. तर सेकंड बघा कुठलं आहे, 3m + 2n = 0. तर 3 × 1/6 + 2n = 0. तर ह्याचं कसं होणार आहे, डिवाइड होईल, बेत्रिक 3 2 6 ना, 1/2 + 2n = 0. आता मी इकडं वरती एक रेषा मार्ग मध्ये, आणि आपल्याला जागा पुरेल म्हणजे 1/2x + 2n = 0. मी इथं वरती तेच लिहितोय, 1/2 + 2n = 0. आता ह्याचं काय करूया, 2n = 1/2 या बाजूला गेलं तर काय होणार आहे, -1/2. आता इथं n = -1/2 मल्टिप्लाय बाय, इथं मल्टिप्लायला, इथं खाली कशाला जाणार आहे, डिवाइडला जाईल. या आन्सर किती आलं बघा, -1/4. यांची किंमत किती आली, -1/4. परंतु काय बोलतंय, m आणि यांची किंमत भेटली, परंतु किंवा बट आपण इथं काय मानले बघा, 1/x = m मानलेलं आहे आपण. तर 1/x, m ची जागेवरती किंमत किती आहे, 1/6. 1/6 आहे ना, तर इथं 1/6 लिहायचं. क्रॉस मल्टिप्लाय केलं काय झालं, 6 1 जा 6, x ची किंमत किती आली, 6. x ची किंमत किती आली, 6. आता इथं y = काय, 1/y = n ना, तर 1/y = -1/4. आन्सर किती आला, y = -4. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तेच येणार, -4. मग आपल्याला आन्सर लिहिताना लिहूया, x, y = 6, -4 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. इंग्लिशमध्ये काय लिहिणार, सेमीमध्ये आर जे लिहायचं पहिलं, आर Solution of given equation. सोल्युशन ऑफ गिवन Equation. इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2, प्रॉब्लेम सेट मधला 6व्यातलं क्वेश्चन नंबर 6व्यातला दुसरा. 2/2x + 1, 13/y
प्लस 2 इज इक्वल टू 27. दुसरं काय आहे 13/2x प्लस 1 प्लस 7/y प्लस 2 इज इक्वल टू 33. पहिल्यांदा आपण काय करू जसे असं लिहूया 2/2x प्लस 1 प्लस 13/y प्लस 2 इज इक्वल टू 27. याला 2ला साईडला घेतो मी 1/2x प्लस 1 13 ब्रॅकेटमध्ये 1/y प्लस 2 इज इक्वल टू 27. 7 आहे तर 2 लिहिलंय. इथं 7 आहे ना. हां बघा आता इथं मिस्टेक झाली असते आपली 7 लिहिलं. ठीक आहे. आता इथं 7 केलं. त्याच्यानंतर सॉल्व करताना आपण काय करायचं लेट 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m आणि 1/y प्लस 2 इज इक्वल टू n. अँड लिहिलं इथं मध्ये आणि अँड आहे पुढं आपण काय करू 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. ह्याला फर्स्ट इक्वेशन झालं. बरोबर आहे. दॅट इज द फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर आपण दुसरं हे लिहायला गेलं तर 13/2x प्लस 1 प्लस 7/y प्लस 2 इज इक्वल टू 33. आपण तसंच करायचं 13 साईडला 1/2x प्लस 1 प्लस 7 ब्रॅकेटमध्ये 1/y प्लस 2 इज इक्वल टू 33. आपल्याला ह्याच्याबद्दल आपण इथं काय मांडलं आहे m मांडलं आहे. आपण तसंच लिहूया परत 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. इक्वेशन काय झालं सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन झाल्यानंतर त्याला काय करायचं आहे ह्या दोन इक्वेशनला एकदा हे बघा अंकांची आदला बदल आहे बघा. तर 7 इथं एमच्या बाजूला इथं 7 यांच्या बाजूला इथं 13 यांच्या बाजूला इथं 13 एमच्या बाजूला. मला वाटतं एक क्वेश्चन एक्झरसाइज नंबर फर्स्ट होतं शेवटचं 7वं आणि 8वं गणित त्याप्रमाणे. मग हे ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला काय करायला समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. पहिल्यांदा बेरीज करायची ना एकदा वजाबाकी करायची. आता बघा 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. इथं 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. बेरीज करायची पहिल्यांदा. किती झाले 20n इज इक्वल टू 60. बरोबर आहे. आता इथं काय करायचं 20ने भागून मल्टिप्लाय बाय 20. हां मल्टिप्लाय बाय 20. 20ने भागून आलं तर 20m छेदात 20 प्लस 20n छेदात 20 प्लस इज इक्वल टू 60/20. आन्सर काय आहे बघा m प्लस n इज इक्वल टू 3. एकदम सोपं समीकरण भेटलं आपल्याला इथं. याला किती नंबर नाव देऊ थर्ड इक्वेशन आलं. इथपर्यंत आलेलं तुमचं. हां त्याच्या पुढचं बघूया आपण इक्वेशन सेकंड अँड 1 इन सबट्रॅक्शन. आता समीकरण समीकरण 2 मधून 1 व 2 यांची वजाबाकी करू. तर वजाबाकी करून म्हटलं तरी आपल्याला बघा काय ते 13 पहिल्या आपण दुसऱ्याला वजा करू. दुसऱ्यामधून पहिलं वजा करू. 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. नंतर 7m प्लस 13n इज इक्वल 27. बरोबर सांगितलं ना. आता वजाबाकी करायची असेल तर चिन्ह बदलायची सगळ्यांची आणि मायनस. 13 मधून 7 गेले 6m minus 6n 6m minus 6n minus 6n is equal to 6. 6च येते का Multiply by 6. डिवाइड
बाय 6 म्हणजे 6ने भागून काय येणार आहे 6m छेदात 6 मायनस 6n छेदात 6 बरोबर 6 छेदात 6 काय आन्सर मायनस m मायनस n इज इक्वल टू 1. इक्वेशन 4. हे इक्वेशन काय झालं 4. इक्वेशन 4. आता इक्वेशन 4 इथं पुढं समीकरण 3 व 4 3 व 4 4 यांची वजाबाकी कशाला वजाबाकी बेरीज करूया. आणखी एक वजा आहे ना इथं तर आपल्याला काय करायला लागेल बेरीज करावी लागेल. बघा दोन्ही समीकरणांमध्ये एक अधिक एक वजा आहे मग काय करायला लागेल वजा करायला लागेल बेरीज करायला लागेल. m प्लस n इज इक्वल टू 3 आणि m मायनस n इज इक्वल टू 1. बेरीज करायची म्हणजे काय करायचं बघा 2m इथं 0 झालं इथं 4 काय येणार आहे m इज इक्वल टू 4/2. m बरोबर किती झाले 2. m ची किंमत किती झाली 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर m ची किंमत समीकरण कशामध्ये ठेवता 3 मध्ये ठेवूया 3 मध्ये ठेवू तर बघा m प्लस n इज इक्वल टू 3 हे समीकरण 3 आहे तर 2 अधिक n इज इक्वल टू 3 n 3 मायनस 2 बरोबर आहे n इज इक्वल टू 1. m आणि n च्या किमती भेटल्यात परंतु आपण इथं काय m आणि n च्या किमती आपल्याला भेटलेल्या आहेत परंतु आपण काय मांडलंय 1 इथं लिहिले बघा इकडं या साईडला 1/2x प्लस इज इक्वल टू 1 इज इक्वल टू m आणि 1/y प्लस 2 इज इक्वल टू n. तर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला m च्या जागेवरती m ची किंमत टाकायला लागणार आहे 1/2x प्लस 1 इज इक्वल टू 2 2/1 असतं बरोबर आहे. मग इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 इंटू 1 1 आणि 2 मल्टिप्लाय बाय 2x प्लस 1 तर आन्सर किती आलं बघा 1 2 2 जा 4x प्लस 2 बरोबर आहे. आता इथं 2 इकडं आलं 1 मायनस 2 इज इक्वल टू 4x आन्सर किती बघा -1 4x एक्सचं किंमत किती आली -1/4 ही एक्सची किंमत आहे. आपण सरळ लिहू x इज इक्वल टू -1/4 x बरोबर -1/4. आता हे इथंच असंच करू या साईडला 1/y प्लस 2 इज इक्वल टू n ची किंमत किती आहे 1 आहे ना. आपण जरी क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी पण काय येणार आहे y प्लस 2 इज इक्वल टू 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी तर y इज इक्वल टू 1 मायनस 2 आन्सर किती आलं y बरोबर -1. तर आता इथं लिहूया आन्सरमध्ये x, y इज इक्वल टू -1/4, -1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. किंवा इंग्लिशमध्ये x, y इज इक्वल टू -1/4, -1 are solution of given इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन नंबर 6 मधलं प्रॉब्लेम सेटमधला पहिला प्रॉब्लेम सेटमधलं 6व्यातलं तिसरं गणित आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा हे गणित ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला इथं असं दिसतंय x आहे 1/x आपण मांडलं तर XY राहते बरोबर आहे. मग ते करण्यासाठी आपण इथं थोडं कन्फ्युजन होतंय. मग ते कन्फ्युजन दूर करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल XY न पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. दोन्ही ठिकाणी काय करायचं तसंच करायचं. पहिल्यांदा आपण समीकरण असं जसं आहे तसं लिहूया 148/x प्लस
231 अपॉन वाय इज इक्वल टू 527 अपॉन एक्स वाय. तर लिहूया मल्टिप्लाय एक्स वाय म्हणजे एक्स वायने गुणून एक्स वायने पूर्ण टर्म्सला गुणायचं आहे. तर इथं किती होणार 148 इंटू एक्स वाय अपॉन एक्स प्लस 231 इंटू एक्स वाय अपॉन वाय इज इक्वल टू 527 अपॉन एक्स वाय गुणिले एक्स वाय. आता इथलं बघा ह्या एक्सला हा एक्स निघून गेला तर इथं राहिलं तर किती बघा 148 वाय प्लस 131 एक्स ना 231 एक्स आणि इथं किती याला 527 बरोबर आहे. तर आपण इथं ॲडजस्टमेंट करून घेऊया. 231 पहिलंच लिहूया म्हणजे इथं लिहितो 231 एक्स प्लस 148 वाय इज इक्वल टू 527 ह्याला समीकरण 1 नाव दिलं. त्याच्यानंतर दुसरं समीकरण लिहिलं आहे काय 231 अपॉन एक्स प्लस 148 अपॉन वाय इज इक्वल टू 610 अपॉन एक्स वाय. जे आहे तसंच लिहिलंय. मग काय करू 231 नाही मल्टिप्लाय करायला लागेल ना 231 इथं लिहिलं पाहिजे मल्टिप्लाय बाय एक्स वाय बोथ द टर्म्स म्हणजे सगळ्या टर्म्सला सर्व टर्म्सला या तिन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 231 एक्स वाय अपॉन एक्स इंटू गुणाकार करायचा आहे त्यामध्ये 148 इंटू एक्स वाय अपॉन वाय इज इक्वल टू 610 अपॉन एक्स वाय गुणिले एक्स वाय. आता मला सांगा ह्या एक्सला एक्स गेलं तर किती राहते 231 वाय बरोबर आहे प्लस 148 एक्स इज इक्वल टू 610. आपण एक्स पुढे घेतो कधी मग इथं पुढे घेऊन टाकूया 148 एक्स प्लस 231 वाय इज इक्वल टू 610. हे इक्वेशन सेकंड आहे. आता मला सांगा फर्स्ट आणि सेकंडची ॲडिशन तसं नाही इथं बघा ह्याची अंकांची आदला बदल आहे. 231 इथं पहिलं आहे एक्सला आहे आणि इकडं वायला आहे. 140 एकदा बेरीज आणि एकदा बेरीज एकदा वजाबाकी होईल ना पहिल्यांदा बेरीज करूया. तर समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. 231x प्लस 148 वाय इथलं लिहितोय मी बरोबर 527 प्लस इथलं येतं दुसऱ्याचं 148 वाय नाही 148 एक्स प्लस 231 वाय इज इक्वल टू 610. आता बघा 8 आणि 1 9 4 आणि 3 7 3 एक्स प्लस 8 आणि 1 9 4 आणि 3 7 3 आणि 1 2 आणि 1 3 वाय 7 3 11. आता बघा हे 379 ला ह्याला डिवाइड होईल तर त्याला डिवाइड करण्यासाठी आपण एक पेन्सिल द्या बघू. आता इथं कितीने डिवाइड करायचं आहे 3 ने डिवाइड करायचं आहे. कसं डिवाइड होईल बघा 379x अपॉन 379 प्लस 379 अपॉन वाय अपॉन 379 इज इक्वल टू 1137 अपॉन 379. इथं काय केलं डिवाइड बाय 379. इथं एक्स आला इथं वाय आला
इथं 3 3. Therefore हे समीकरण किती बनलं? थर्ड. थर्ड. आता हे त्याच्यानंतर समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. तर वजाबाकी करताना मोठी संख्या पहिली वरती घेऊया. काय करू? 148x प्लस 231y इज इक्वल टू 610 आणि 231x प्लस 148 y इज इक्वल टू 527. वजाबाकी करायची म्हणून खाली एक रेषा सोडली चिन्ह बदलण्यासाठी. एक्स कधी पण मायनस मोठा आहे म्हणून मायनस होणार आहे एक्स. मायनस. इथं मायनस, इथं मायनस. मायनस. इथं मोठी संख्या कुठली आहे? प्लस आहे आणि इथं प्लसच येणार आहे. आता बघा 138 मधून आता बघा ह्याची वजाबाकी किती आली? 83 आहे. आणि ह्याची वजाबाकी 83y आणि ह्याची डिवाइड बाय काय करायला लागेल? डिवाइड बाय 83 डिवाइड बाय 83 मायनस 83x अपॉन 83 प्लस 83y अपॉन 83 बरोबर 83 अपॉन 83. काय आला आन्सर? मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. हे समीकरण किती झालं? चौथं. आता चौथं आणि तिसऱ्याची बेरीज करायची. चौथं आणि तिसऱ्याची काय करायची? बेरीज करायची. इथं बघू समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. बेरीज कशी करायची बघा? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 ह्याची बेरीज करायची. बेरीज करायची मध्ये हे 0 झालं. एक्स आणि मायनस 1 0. इथं 2 वाय, इथं 1 आणि 1 2 वाय आणि इथं 4. वायची किंमत किती आली? 2 आली. म्हणजे 4/2 म्हणजेच आन्सर किती आला? वाय इज इक्वल टू 2. तर समीकरण वाय बरोबर समीकरण 1 मध्ये किंवा 4 किती 3 मध्ये समीकरण 3 मध्ये वाय बरोबर 2 ठेवू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. समीकरण 2 आहे. 3 आहे. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू किती आलं? 3 minus 2 1. एक्स इज इक्वल टू किती आलं? 1. आपल्याला ते समीकरण आता आपल्याला 1 अपॉन एक्स करायची गरज लागली नाही. मग आता इथे लिहा आन्सरमध्ये काय लिहिणार? एक्स कॉमा वाय बरोबर 1,2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. सेमी